महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। अकोला शहरातील जुन्या शहरातील अगरवेस भागात अज्ञात व्यक्तीचा लोडिंग ऑटोमध्ये मृत्यूचे कारण अस्पष्ट। बुधवार दिनांक 15 एप्रिल रोजी अकोला शहरातील जुन्या शहरातील दगडी पूल येथील अगरवेस भागात एका बिछायत केंद्राच्या लोडिंग ऑटोमध्ये ड्रायव्हर सीटवर एका अज्ञात युवकाचे सकाळी झोपलेल्या अवस्थेत शव दिसले। याची माहिती नागरिकांना मिळताच मृतक व्यक्ती पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली। याची माहिती जुने शहर पोलीस स्टेशनला मिळताच जुने शहरचे पीआय नितीन लेऊरकर आपल्या टीमसह घटनास्थळावर पोहोचले आणि छानबीन सुरू केली। या युवकाचे मृत्यूचे नेमके कारण काय हे सध्या गूढ रहस्य आहे। शहरामध्ये 44 डिग्री तापमान आहे। हा मृत्यू उष्माघातामुळे झाला आहे की हार्ट अटॅकमुळे झाला आहे हे सध्या सांगता येत नाही। पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट आल्यानंतर नेमके कारण काय हे सांगता येईल, पण नागरिकांमध्ये हा मृत्यू उष्माघातामुळे झाला अशी सर्वत्र चर्चा चालू आहे। अगर उष्माघातामुळे हा मृत्यू झाला तर राज्यामध्ये प्रथम मृत्यू उष्माघातामुळे झाला याची नोंद होणार आहे। सध्या मृत्यूचे कारण गूढ आहे। पुढे वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच माहित पडणार आहे। पोलीस स्टेशन जुने शहर अंतर्गत अगरवेस दगडी पूल या ठिकाणी एका अनोळखी इसमाचा प्रेत मिळाल्याची माहिती मिळतात। पोलीस स्टेशन जुने शहरातर्फे तात्काळ अधिकारी अंमलदार आम्ही स्वतः त्या ठिकाणी हजर आलो आणि संबंधित इसमा हा अनोळखी असल्याने त्याची माहिती काढण्यात आली, मात्र त्याची माहिती अजून प्राप्त झाली नाही। साधारणतः इसम हा एका ऑटोमध्ये समोरच्या सीटवर पडलेला मिळाला। त्या संबंधाने त्या सोबत कोणताही घातपात झालेला नसून सदर इसमाचा मृत्यू हा उष्माघाताने किंवा अटॅकने वगैरे झाल्याची शक्यता आहे, कारण संबंधित घटनास्थळावरून आम्ही सीसीटीव्ही फुटेज सुद्धा प्राप्त केलेले आहे। तर संबंधित इसमावर कोणत्याही प्रकारचा हल्ला किंवा काही झाले नसून घातपाता प्रकार नसून उष्माघातामुळे किंवा अटॅकमुळे त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। तरीही संबंधित प्रेत जीएमसी येथे पाठवण्यात आले असून पोस्टमॉर्टम नंतर संपूर्ण स्थिती स्पष्ट होऊन सदरच्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, एडी दाखल करण्यात आलेली आहे। तसंच चौकशी होऊन पीएम रिपोर्ट प्राप्त होताच पुढील कारवाईची तजवीज ठेवण्यात येते। धन्यवाद। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी संजय दास, अकोला। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।